म्हणजे आज आपण अशा एका निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे देशातील कोट्यावधी उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चर्चा आणि चिंता निर्माण झाली. 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केलेली होती. या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबातील महिलांना धुराच्या चुलींपासून मुक्त करून स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं हा होता. आज देशात 10 कोटींहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र आता केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत सबसिडी मिळणाऱ्या गॅस सिलेंडरची वार्षिक मर्यादा 9 वरून थेट 4 सिलेंडर पर्यंत कमी केली आहे. सरकारचं म्हणणं आहे की बहुतांश लाभार्थी वर्षभरात सरासरी 4च सिलेंडर वापरतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या वाढत्या किमतींमुळे सबसिडीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय. पण दुसरीकडे सर्वसामान्य कुटुंबांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 4 सिलेंडर वर्षभर पुरणार का? वाढत्या महागाईत उरलेले सिलेंडर महाग दराने घ्यावे लागले तर घर खर्च कसा सांभाळायचा? सरकारने हा निर्णय अचानक का घेतला? त्यासोबतच या निर्णयामागे संपूर्ण सत्य, सरकारची भूमिका आणि सामान्य नागरिकांच्या भावना काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच आहे. मंडळी, भारत सरकारच्या गॅस सबसिडी धोरणातील बदलांमुळे सध्या देशभरात विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत वार्षिक सबसिडी असलेल्या सिलेंडर्सची संख्या सुरुवातीला 12 होती, म्हणजेच वर्षाला 12 गॅस सबसिडींसह पुरवले जायचे. त्यानंतर ती 9 वर गेली आणि आता थेट 4 वर आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं समोर आलेलं असून या निर्णयानंतर सामान्य जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच सध्या इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युद्धाची सावली पसरली असतानाच भारतामध्ये हा निर्णय लागू झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाला महागाईचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होते. मंडळी, सुरुवातीला जाणून घेऊया की पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा इतिहास काय आहे आणि आता त्यात काय बदल करण्यात आलाय. मंडळी, केंद्र सरकारने 2016 मध्ये देशातील गरीब आणि वंचित महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू केलेली होती. सुरुवातीला या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला 14.2 किलोग्रॅमचे 12 एलपीजी सिलेंडर सबसिडीसह देण्याची तरतूद करण्यात आलेली होती. त्यामुळे लाखो महिलांना लाकूड, कोळसा किंवा शेणाच्या गोवऱ्यांच्या धुरापासून मुक्ती मिळाली. मात्र कालांतरानं ही मर्यादा कमी करून वार्षिक 9 सिलेंडरवर आणण्यात आली. पण सरकारच्या नवीन धोरणानुसार ही मर्यादा अधिकच घटून वर्षाला केवळ 4 सिलेंडरवर मर्यादित करण्यात आली आहे. म्हणजेच आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात फक्त 4 सिलेंडर खरेदी करतानाच सबसिडीचा लाभ मिळेल, तर त्या पुढील सिलेंडरसाठी त्यांना पूर्ण बाजार भावाने पैसे मोजावे लागतील. त्यानंतर सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडू लागलाय की सरकारनं हा निर्णय असा अचानक का घेतला? त्याचं नेमकं असं काय कारण होतं ज्यामुळे सरकारला या धोरणाचा अवलंब करावा लागला? या विषयावर पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मल खणुजा यांनी सरकारी बाजू स्पष्ट करताना सांगितलंय की हा निर्णय उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष वार्षिक वापराच्या सरासरी आकडेवारीवर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही गॅस सिलेंडर किती वापरता यावर आधारित हा निर्णय घेण्यात आलाय. त्यासोबतच सरकारी यंत्रणांनी केलेल्या मूल्यमापनानुसार या योजनेचे बहुतांश लाभार्थी आर्थिक चणचणीमुळे किंवा इतर स्थानिक कारणांमुळे वर्षभरात सरासरी 4 पेक्षा जास्त सिलेंडर वापरत नाही किंवा तेवढे सिलेंडर रिफिल करून घेण्याची त्यांची आर्थिक क्षमता नसते. त्यामुळे सरकारनं त्यांच्या प्रत्यक्ष गरजेचा आणि सरासरी वापराचा अभ्यास करून ही मर्यादा निश्चित केली आहे. सरकारच्या मते हा निर्णय कोणत्याही प्रकारे गरिबांना वंचित ठेवण्यासाठी नसून केवळ आवश्यकतेनुसार आणि प्रत्यक्ष वापराच्या प्रमाणात मदत अधिक पोहोचवण्यासाठी घेतला गेला. या स्टेटमेंटवर सर्वसामान्यांकडून असा सवाल उपस्थित केला जातोय की जर देशात गॅसचा पुरवठा मुबलक आहे आणि साठा पुरेसा आहे तर गॅस सिलेंडरच्या किमती सातत्यानं का वाढत आहेत? तर या मुद्द्यांचं मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील कच्चं तेल आणि एलपीजीच्या किमतींमधील चढ उतारांशी जोडलेला आहे. सध्या मिडल ईस्टमध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्याला अमेरिकेकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या भूराजकीय संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम भारतातील दरांवर होतो. माध्यमांच्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यात देशात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
केवळ गेल्या 3 महिन्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किमती या तब्बल 90 रुपयांनी वाढलेल्या असून नुकतीच त्यात पुन्हा 29 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. उदाहरणार्थ दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचा भाव आता 942 रुपयांवर पोहोचला आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 300 रुपयांची सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे त्यांना एका सिलेंडरसाठी साधारण 642 रुपये मोजावे लागतात. परंतु आता ही सुविधा केवळ 4 सिलेंडर पुरतीच मर्यादित राहिल्यामुळे 5व्या सिलेंडर पासून गरीब कुटुंबांनाही पूर्ण 942 रुपये किंवा त्यावेळच्या बाजारभावानुसार मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. मग इथे प्रश्न निर्माण होतो की इतर सामान्य गॅस ग्राहकांना सबसिडी का नाही? म्हणजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये हाही प्रश्न नेहमी चर्चेचा ठरतो. केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडी का दिली जाते आणि इतर सामान्य किंवा मध्यमवर्गीय ग्राहकांना यातून का वगळलं गेलंय? याचं उत्तर सरकारच्या वित्तीय नियोजनात आणि सबसिडीच्या वाढत्या बोजावर आहे. सरकारी आकडेवारीनुसार एका LPG सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी आणि वितरणासाठी सरकारला अंदाजे 1600 रुपये खर्च येतो आणि त्यात ग्राहकांपर्यंत तो स्वस्तात पोहोचवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करतं. 2022 पासून आतापर्यंत केंद्र सरकारने LPG सबसिडी पोटी सुमारे 52,000 कोटी रुपयांचा अवाढव्य खर्च केलाय आणि हाच आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरकारने टार्गेटेड सबसिडी धोरण स्वीकारलंय. या धोरणानुसार ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा जे मध्यमवर्गीय कुटुंबात येतात त्यांना सबसिडी देण्याऐवजी तो निधी केवळ अत्यंत गरीब आणि वंचित घटकापर्यंत पोहोचवणं सरकारला गरजेचं वाटतंय. त्यामुळे सामान्य गॅस ग्राहकांची सबसिडी पूर्णपणे बंद करण्यात आली असून केवळ उज्ज्वला योजनेच्याच कुटुंबांना मदतीचा हात दिला जातोय. मात्र आता त्या मदतीवरही 4 सिलेंडरची मर्यादा आल्यामुळे सरकार तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्याचा आणि स्वतःचा महसूल वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय. मग आता शेवटी हा प्रश्न उरतो की सरकार सर्वसामान्य माणसांच्या पोटावर पाय देतंय का? म्हणजे खरं तर या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य जनतेमध्ये विशेषतः महिला वर्गात तीव्र संतापाची आणि नाराजीची भावना निर्माण झाली आहे. गृहिणींचं असं म्हणणं आहे की एका मध्यम किंवा लहान कुटुंबात सरासरी महिना ते 1.5 महिन्यात एक गॅस सिलेंडर सहजपणे संपतो. अशा परिस्थितीत वर्षाला किमान 8 ते 9 सिलेंडरची आवश्यकता भासतेच. सरकारने वर्षाला केवळ 4 सिलेंडरवर सबसिडी मर्यादित केल्यामुळे उर्वरित 8 ते 9 महिने स्वयंपाक कसा करायचा हा मोठा प्रश्न अनेक सामान्य कुटुंबांसमोर उभा राहिलाय. सरकार एकीकडे महागाई कमी करण्याचं आश्वासन देत आहे तर दुसरीकडे थेट स्वयंपाकघरावरच घाला घालतंय अशी भावना सध्या अनेक महिलांनी व्यक्त केली आहे. आधीच डाळी, तेल, भाज्या आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले असताना गॅस सिलेंडर महाग होणं आणि सबसिडी कमी करणं म्हणजे सामान्य माणसाच्या पोटावर पाय देण्यासारखंच आहे, असा सूर सर्वसामान्य जनतेमधून उमटतोय. आर्थिक चणचणीमुळे गावाकडच्या भागातील अनेक कुटुंब पुन्हा एकदा गॅस शेगडी बाजूला ठेवून पारंपरिक लाकूड आणि चुलीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात येऊ शकतो. जगातल्या युद्धाच्या छायेत आपल्या देशातील इंधन दरांवर नियंत्रण ठेवणं हे जरी सरकारसमोरील मोठं आव्हान असलं तरी गरिबांच्या हक्काची सबसिडी अशा प्रकारे घटवणं हे सरकारला, राज्याला शोभणारं नाहीये, अशी टीका विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते. वाढत्या महागाईच्या काळात सामान्य माणसाचं बजेट पूर्णपणे कोलमडलेलं असून या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी देशातील सामान्य जनता सरकारकडे करते आहे. बाकी मंडळी, सरकारच्या या अचानक उज्ज्वल गॅस योजनेच्या कपातीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं यावर काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.